सूरज चव्हाणजी, पुढारी न्यूजची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। समता परिषदेकडून फुलेवाड्याच्या पालकत्वासाठी सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आलं होतं। सांस्कृतिक मंत्रालयाने सुद्धा उत्तर दिले, सविस्तर माहिती द्या, सविस्तर प्रस्ताव सादर करा असं पुरातत्व विभागानं हे यावर आता प्रत्युत्तर जे आहे ते दिलेलं आहे। काय आपली भूमिका आहे पक्ष म्हणून या संदर्भात? कारण फुलेप्रेमींनी विरोध केलेला आहे। फुलेवाड्याची मालकी ही कोणत्याही खासगी संस्थेची, कोणत्याही व्यक्तीची असू शकत नाही, पालकत्व कोणालाही देण्यात येऊ नये अशी भूमिका आहे। आपली पक्ष म्हणून काय भूमिका? महात्मा ज्योतिराव फुले हे एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे आणि या विचार जोपासण्याचं काम आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून, अनेक संस्थेच्या माध्यमातून सातत्याने केलं जात असतं। आज या ठिकाणी जर कोणी मागणी केली असेल आणि त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी वाटल्या असेल तर त्यांनी ती बाबा आणखी याच्यामध्ये आपण काय करू शकतो आणि कसं संवर्धन आणि जतन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू शकतो यासाठी तो अहवाल घेतला असेल। परंतु अशा पद्धतीचा निर्णय घेण्याच्या आधी सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊनच त्या ठिकाणी तो निर्णय होईल। आपण एखाद्याने चांगल्या गोष्टी सजेस्ट केला तर त्याला न नाकारता त्याला स्वीकारून कशा पद्धतीने त्याच्यात अधिक भर टाकून महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येतील त्यासाठी काम करणार आहोत। याच्यामध्ये कुणीही राजकारण करू नये, याच्यामध्ये जे काही चांगलं करता येईल त्याच्यासाठी सूचना नक्की कराव्यात असं आम्हाला वाटतंय। आपण सूरज चव्हाणजी, फुलेवाडा जड झाला का सरकारला, फुले जड झाले का सरकारला असं फुले समर्थक म्हणतायत, फुले प्रेमी म्हणतायत? महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्राचं भूषण आहे, ते एक विचार आहे, ते महाराष्ट्र सरकारला नाही देशातल्या कुठल्याही नागरिकांना ते जड होणार नाहीत। ते इतके मोठे आहेत की त्यांचं जो कोणी त्याचं संवर्धन करेल ते त्याचं भाग्य असेल त्या गोष्टीचं। परंतु त्याच्यामध्ये अधिक चांगल्या जर आपल्याला अधिक सुधारणा करायच्या असतील तर वेगवेगळ्या ठिकाणचे सजेशन घेणं गुन्हा नाहीये। त्याच्यामध्ये सरकार म्हणून त्यांचं लक्ष असेलच, सरकार म्हणून कुठेही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, परंतु चांगल्या सूचना घेणं मला वाटतं याच्यात काही चुकीचं आणि गैर नाहीये। सूरजजी, सूचना देणं, सजेशन्स येणं याला कोणीही गैर म्हणत नाहीये, मात्र त्याचं पालकत्व मागणं, फुलेवाडा विकायला काढला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय। पालकत्व मागणं म्हणजे अनेक आपले मंदिर आहेत, अनेक ठिकाणच्या गोष्टी आहेत जे आपण स्वच्छता म्हणा, तिथल्या ठिकाणचं गोष्टीचा सांभाळ करणं हे शासन वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून करत असतं। त्याला विकायला काढणं म्हणत नसतात, त्याला सांभाळायला आपण थोड्या दिवसासाठी बाबा व्यवस्थित मेंटेन राहावं, लोकांपर्यंत अधिक पोहोचावं यासाठी तो करत असतो। आपण तशा पद्धतीच्या जर कुणाच्या भावना असतील तर त्यांच्या सुद्धा भावनेचा विचार करून सरकार पूर्णपणे सहानुभूतीपूर्वक पुढचा निर्णय घेईल। धन्यवाद सूरज चव्हाणजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी रवींद्र धनगेकर जोडले गेलेले आहेत। रवींद्र धनगेकरजी, फुलेवाडा विकायला काढला का, फुले सरकारला जड झालेत का असा प्रश्न फुलेप्रेमी विचारतायत। नाही, याच्यामध्ये बघा, ही देशाची अस्मिता आहे। महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीवीर सावित्रीबाई फुले देशाची अस्मिता आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही एका चौकटीत ह्या दोन्ही आपण संत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही किंवा थोर पुरुष आहेत त्यांना एका चौकटीत कुणीच बांधून ठेवलं नाही पाहिजे। तो ती जी सगळ्यांची अस्मिता आहे आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी मागणी केलेली असेल त्याच्यामध्ये तर त्यांच्या त्या भावनेचा आदर झाला पाहिजे, पण तो सगळ्या समाजाला एकत्र घेऊन बसून तो केला पाहिजे आणि जेणेकरून समाजाला एक प्रेरणादायक असं ते स्मारक आहे, त्याची उंची वाढण्यासाठी त्याची संस्था मदत करत असेल किंवा कोण करत असेल त्याचा सरकारने प्रामुख्याने विचार करून त्या लोकांबरोबर चर्चा करून त्यांची मागणी कशा पद्धतीने पूर्ण करता येईल त्याची सरकारने त्याची महत्वाची भूमिका बजावली पाहिजे। नाही धनगेकरजी, उंची वाढली पाहिजे वगैरे हे सगळं ठीक आहे, सगळ्यांची मतं घेतली पाहिजे ते ठीक आहे, मात्र पालकत्व मागितलं जातंय त्यामुळे फुलेप्रेमी म्हणतायत की फुले सरकारला जड झालेत का? नाही, असं बघा, त्याच्यामध्ये जे काय बोलतात त्यांच्या भावना मला माहित नाहीत किंवा ती संस्था कुठली मागते ते माहित नाही, पण ही प्रॉपर्टी हे सगळं सर्वांचं आहे, भारतीय लोकांचं आहे। त्याच्यामध्ये कुणी जर करत असेल तर ते सरकारच्या चौकटीच्या बाहेर जात असेल किंवा नियमाच्या बाहेर जात असेल किंवा ती एका संकोचित असं कोणाचं तरी मागणी असेल तर ती न करता ही भावना, ही सामाजिक भावना राहिली पाहिजे। महात्मा फुले परिवार हा कोणाच्या एकट्याच्या मालकीचा नाही राहिला, जनतेचा आहे, त्यामुळे सगळ्यांच्या भावनेचा आदर करून त्याच्यामध्ये सरकारने योग्य ती पावलं उचलून त्याचा आदर राहिला पाहिजे आणि त्याचं जी काय आहे त्याचं उंची वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। आहेत उंची जे
पण त्याच्यापेक्षा जगामध्ये ते स्मारक कसं जाईल त्याच्यामध्ये काय आपल्याला करता येईल का त्याच्या सूचना बरं. करून सरकारने त्या लोकांच्या भावना किंवा त्यांचं जे काय कोणाचं म्हणणं आहे त्याची सगळ्यांचं समतोल विचार करून त्याची लाईनअप केलं. बरं, धन्यवाद रवींद्र धनगरजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. फुले वाडा विकायला काढलाय का? फुले सरकारला जड झालेत का? असा प्रश्न आता फुलेप्रेमी विचारतायत. कारण समता परिषदेनं फुले वाड्याचं पालकत्व मागितलेलं आहे आणि सरकारकडून सुद्धा पुरातत्व खात्याकडून सुद्धा त्या पत्राला उत्तर देण्यात आलेलं आहे.